सेवापदे हेच विष्णूची महापूजा अनुभव नये तुझा समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगनने हितपानी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 सकल गुंडीदाहं पाडलनामदेशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि श्री गुरुदास गुरु अर्चनं हे गणतामती होईल मंद श्री गुरु विठ्ठल भावी मंदात आकृतीने परमानंद आत्मरूप गणेशु केले स्मरण सगळ ध्यानजादी करण त्याचे बंधू श्री चरण श्री गुरुचे नमस्कारोनी आता आता बिनवाज विलासने चतुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमेमिया नमो जन्मभूमीची ध्येय जन्मलोमी नमो कर्मभूमीची ध्येय वाढलोमी नमो राष्ट्रभूमीच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी वर्णनाम चंदसामपी मंगलानांचे कर्ता वंदे विनायक कृष्ण नारायण मध्ये कृष्ण मध्ये प्रतिप्रियम कृष्णम द्वैपायन मध्ये कृष्ण मध्ये प्रधान सुदान माझी वाणी तुझ्यावर निघून नाम 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 पुनी पुनी करू प्रणाम कहूं तुझे भूलू नहीं मेरे प्रियतम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके पगवंदन करो नासत विघ्न अनेक प्रथम ही गुरु को शीश बघा सर्व काय बरोबर आनंद घ्यायचा क्या बात है प्रथम ही गुरु को शीश नमाऊ हरि चरणों में हाथ लगाऊ मंगल भवन मंगल हारी प्रभु मुसल शरण हरि बिहारी सिया राम मय सब जग करहु
स्वामी कांत गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव अखिल कोटी ब्रह्मांड नायक चराचरामध्ये वास्तव करणारा भगवान परमात्मा भगवान परमात्म्याची चिरविलास की ब्रह्मचित्तलाय साहेब मुक्ताई समर्थ सद्गुरू गजानन महाराज दादा महाराज आणि छत्रपती शिवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र बहुतम वर्षांच्या तथा बाहेरून आलेल्या मायबापांच्या चरणावरती निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देवनिवासी वैकुंठवासी वैराग्याचे मूर्तिमंत सागर असताना छत्रपती शिवांचे आध्यात्मिक गुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून अव्याहत जीवन ज्यांनी समाजासाठी व्यतीत केले अशा असणाऱ्या भागवत संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान संत श्री तुकोबाराय यांचा 4 करणाचा गोड असा अभंग तुम्हा माय बापांच्या सेवेसाठी निवडला. अभंगाचा अंतरंग विषय असा आहे की याच्यात प्राणी माताच्या ठिकाणी जे जीव जन्माला आले त्यापैकी मानव देहधारी जो जीव आहे त्या प्रत्येक जीवाला परमार्थ साधना करण्याची नितांत गरज आहे, नितांत आवश्यकता आहे. प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर परमार्थ साधना केली पाहिजे. गल्लीपासून तर हे चांगलं पाठ आहे तुमच्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत साधकापासून तर सिद्धांतपर्यंत काश्मीरच्या आनंदवनापासून तर मलयागिरीच्या चंदनवनापर्यंत प्रत्येक जीवानं त्या ठिकाणी परमार्थ साधना करावी. पण आता लोकांना वेळ नाहीये. मग काही लोकांनी तुकोबाराला प्रश्न विचारला, महाराज आम्हाला सोपं काहीतरी सांगा. लोकांना सोपं पाहिजे, माळ घालायचं नाही, हरिपाठ करायचं नाही. थोडक्यात सांगू का, लोकांची वृत्ती अशी झालेली आहे आम्हाला भक्ती तर करायची आहे पण अशी करायची आहे काही बी खाऊ द्या देवाला पाहू द्या. हे लोकांना सोपं पाहिजे. तसं महाराज आम्हाला अशी सोपी साधना सांगा. तुकोबाराय म्हटले किती सोपं सांगितलं. स्वामी काज आपल्या मालकाची सेवा इमानदारीनं करणे हेच विष्णूची महापूजा. आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे आपण ज्याला गुरु मानतो प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणाच तरी त्या ठिकाणी हर एक बाप का एक बाप होता है. प्रत्येकाला जीवनामध्ये गुरु करण्याची नितांत आवश्यकता आहे. ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे. गुरु भक्ती हेच विष्णूची महापूजा. आई बापाची सेवा करणे पितृवचन हेच विष्णूची महापूजा. त्यात एक महिला होती. त्या बाईने विचारलं, बाबा मी काय करू? म्हणले, बाई तू काय करते? नाही म्हणले, गृहिणी आहे, घरकाम करते. म्हटले, तू तुझ्या नवऱ्याची सेवा इमानदारीनं कर. कोण्या महाराजाच्या पाया पडली नाही तरी चालेल, मंदिरात गेली नाही तरी चालेल, पण आपल्या पतीची सेवा इमानदारीनं करणे ही भगवंताची भक्ती आहे. हेच विष्णूची महापूजा. तुकोबाराय सांगतात अनुभव नाही तुझा. लोक म्हणले, महाराज याच्यापेक्षा सोपं सांगा. मला सत्य बोला मुखे. आता खरं बोलायला काय आपलं भावचर बोलतं काय? खरं बोला हेच विष्णूची महापूजा. आणि सर्वात महत्वाचं सांगितलं, दुःखवे अनेकांच्या दुःखे. दुसऱ्याच्या दुःखात आपण सहभागी होणे, आपलं अंतकरण दुखणे. एक सांगू का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. मी या मताचा माणूस आहे. या जगातला खरा साधू कोण आहे? ज्याने जास्त तप केलं तो, जो लोकांची सगळी कुंडली सांगतो तो, जो चांगलं भागवत करतो तो, जो चांगलं कीर्तन करतो तो मोठा साधूच नाही. ही एक कला आहे. ज्याचं जमलं त्याचं जमलं, ज्याचं पांगलं त्याचं उचाकतं. जो चांगलं कीर्तन करतो तो साधू नाही. ज्याला फार मोठी तपश्चर्या केली तो साधू नाही. तुम्हाला खरं साधू सांगू का कोण आहे? दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या डोळ्यात टचकन पाणी येतं ना, तो जगातला सगळ्यात मोठा साधू आहे. दुःख हे अनेकांच्या, मग तो जीनच्या मांडीवर का असत नाही. जो दीन दुबळ्याची सेवा करतो हेच विष्णूची महापूजा. ही भगवंताची भक्ती आहे. आणि याच्यासाठी काय करावं लागेल तर निश्चय करावा लागेल. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. असा अभंगाचा सोपा सोपा अर्थ आहे. कीर्तन थानेपुत्र पर्याय देणं महत्वपूर्ण. आपल्या पुण्यपावन वर गाव या नगरामध्ये निमित्ताने कीर्तन आहे प्रत्येकाला सुत आहे. भगवान परमात्म्या कृपेनं आणि शिवराम बाबा दानवे यांच्या प्रेरणेनं आणि हरिभक्त परम आदरणीय परम पूजनीय आमचे परमस्नेही एकनाथजी जाधव गुरुजी यांच्या सुंदर अशा त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली आणि सर्व महाराज मंडळीची उपस्थिती, मला सर्वांचे नाव माहित नाही. आमचे हरिभक्तीपरायण गणेश महाराज, हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज, आमचे वर्गे बाबा, त्या ठिकाणी आमचे दादा
माऊली हे सर्व मंडळी, मृदंगाचार्य आमचे हरिभक्तपरायण किरण महाराज, त्या ठिकाणी आमच्या ताई विनेकरी बाबा, साऊंड सिस्टम वाले भैया, हार्मोनियम वादक दादा, आणि आमच्या प्रेमापोटी ज्यांनी पेपरला नाव वाचून या ठिकाणी विशेष कार्यक्रमासाठी आले, आमचे त्या ठिकाणी पुंडलिक दादा माझ्यासोबत आलेले आमचे त्या ठिकाणी पांडू भैया आदी करून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे कीर्तन पार पडत आहे. मला त्या ठिकाणी त्या भैयाने फोन केला, काय नाव रामचंद्र, लक्ष्मण भैयाने त्या ठिकाणी की माऊली एक कीर्तन पाहिजे. अगोदर आमचे 1-2 कीर्तन तुमच्या गावामध्ये झालेले आहे. गाव खूप चांगलं आहे, या गावचं तरुण चांगलं आहे, त्या गावात कोणी दारू पित नाही, असं सुंदर स्वज्वल त्या ठिकाणी गाव आहे. आणि 15 वर्षापासून हा सप्ताह सुरू आहे. म्हणजे तुम्हाला धन्यवाद देईल की एका तपाच्या पुढे तुम्ही त्या ठिकाणी गेलेले आहात. तपोपूर्ती सोहळा नाही का झाला तुमचा, आणि 3 वर्ष नंतर झाले. सप्ताहाचे काही टप्पे असतात आणि खूप आनंद वाटला मला. यायला थोडा उशीर झाला. आमच्या परमस्नेही परमादरणीय की ज्यांचं महाराष्ट्रभर त्या ठिकाणी काम चालू आहे, दीनदुबळ्याची सेवा त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते करतात. अनेक गरजूंना त्या ठिकाणी मदत जे करतात आमचे परमस्नेही सुमित भैया पंडित यांच्या आश्रमावर त्या ठिकाणी आम्ही गेलो. तेव्हा थोडा यायला उशीर झाला, पण मला उशीर जरी थोडा यायला झाला तरी मी तुम्हाला 2 घंट्याचं कीर्तन 1 घंट्यात सांगेन. नाही समजलं चालत, तुम्ही फक्त कान इकडं करणे. सप्ताह कमिटी सर्व मला सर्वांचे नाव सुचत नाही. तुम्ही बऱ्याच वर्षापासून हा सप्ताह चालू ठेवला आणि सगळ्यात मोठा आनंद मला वाटला की तिथं अन्नदान सुरू आहे. तुम्हाला खरं सांगू का, सप्ताह किती मोठा असू द्या पण जिथं अन्नदान नसेल तो सप्ताह असू शकत नाही. पण सप्ताह किती छोटा असू द्या तिथं अन्नदान असेल तो मोठा यज्ञ त्या ठिकाणी असतो. त्याच्यासारखा आनंद नाही. अनेक अंतकरण त्या ठिकाणी तृप्त व्हावं, सगळ्यात मोठे त्या ठिकाणी अन्नदान. आणि जे अन्नदाते आहेत त्यांना खरं म्हणजे धन्यवाद देईल मी, नाही का. खूप आनंद त्या ठिकाणी वाटला. मला जशी सेवा करता येईल नाही का तसं त्या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. रात्री आमचे मडके महाराज झाले, ते जरी मडके होते पण टणटण मडके होते. विठाला विठाला एका तपपूर्तीच्या पुढे तुमचा सप्ताह गेलेला आहे का. आणि समोर त्या ठिकाणी सुंदर आम्ही आलो त्यावेळेस बहुतेक राजाचा पुतळा इथं बस, अर्धकृती पुतळा इथं नव्हता, नाही का. राजाच्याही चरणावर त्या ठिकाणी नतमस्तक होतो. त्याचं कारण योगी योगी पुन्हा असा न व्हावा, सह्याद्रीचा सिंह तो जिजाऊचा छावा, भवानीचा भक्त हिंद विरक्त मराठ्यांचा भगवान दिल्लीचे तख्त, बालवयात केला ज्याने तोरणा सर, बघतोस काय मुजरा हा माझ्या राजांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि अभंगामध्ये डोकवण्याचा प्रयत्न करतो. जगद्गुरु तुकोबरायाचा अभंग आहे. आणि खरं तर प्रत्येक धर्माचा विचार केला, या जगातला प्रत्येक धर्म श्रेष्ठ आहे, पण प्रत्येक धर्मामध्ये एकच मार्ग सांगितला. प्रत्येक धर्मामध्ये तथागतांनी, मोहम्मद पैगंबरांनी एक मार्ग, एक निष्ठता. परंतु त्या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये संतांनी आम्हाला अनेक मार्ग सांगितले. मार्ग दावून गेले मार्ग दावून गेले दयानिधी संत दयानिधी संत देण्याची पद्धत पण आम्हाला
संतांनी अनेक मार्ग सांगितले. जोदया पाहिजे ते आहे रे. आणि एक सांगू का महाराज तुम्हाला, खरं सांगतो, आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच आहोत. जास्त विनोद करणार नाही. लोकांना आजकाल कीर्तनामध्ये विनोद हवा असतो. आता एका गावाला पारिवारिक कार्यक्रमाला गेलो, गाडीचं खाली उतरलं, एक माणूस आला, असं करतो ना, हाना ऐका. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सदिन वृंदे मनोभावी आदि वंदावी जेणे करुणी मूर्ती अंतर ठसावी श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. इकडे लक्ष द्या. तुम्हाला बरं वाटलं असं मी कीर्तन नाही करणार, पण तुमचं बरं होईल असं नक्कीच बोलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल. फक्त तुम्ही कान इकडे करणं गरजेचं आहे. इकडे लक्ष द्या. ऐका, आम्हाला संतांनी अलौकिक मार्ग दाखवला. ऐका, डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं. कोणी लिहिलं? तुमचं एकच लक्ष आहे, गुळ खातो कधी मीठ होतो. पण खरं म्हणजे मी गुळ खात नाही कीर्तनामध्ये. पहिले खूप गुळ खायचो महाराज. मी एका तंबाखू आल्यामुळे मला गुळ बंद झाला कीर्तनात खाणं. तुम्ही चांगले नाही का, तुमचा मान राखून मी खडा खाईन. पण एका मला इतकं, शेगाव संस्थानला माझ्या दरवर्षी 2-3 कीर्तन होतात शेगावला. तिथं गुळ अलाउड नाही, पण मी सांगा तुम्हाला तेवढं गुळ खाऊ द्या. गुळ खाल्ल्याशिवाय कीर्तनच आहे म्हणा. मला काय झालं माहितीये का, श्रावण महिन्यात माझं कीर्तन होतं. एका माणसाकडे एकानं गुळ दिला. तो चिकट गुळ होता, म्हणे माऊलीला गुळ दे. आता मग बरोबर ध्यान, थोडा तेलसा पण आहे आणि नाही कळलं तर ठीक आहे. आणि त्याच्याजवळ गुळ द्याला महाराज. मी खोटं सांगत नाही तुम्हाला. तुम्हाला वाटलं असेल बुवा असं कोण करू महाराज, वापस करून घेणार, पण तुम्ही निर्व्यसनी आहेत, चांगले आहेत, परमार्थात आहे. त्यानं गुळ घेतला महाराज हातामध्ये, या तोंडात तंबाखूचा बोलसा होता असं. त्यानं एका हातात ते कागद नाश केला. या लोकांचा लय राग येतो महाराज मला. महाराज तू नाही तर तू खायबद्दल माझं काही खायला तर नाहीच पाहिजे, पण खायबद्दल काय म्हणत नाही. पण खरं सांगा, तंबाखू खाणाऱ्या माणसांना जेव्हा असं खरं सांगा किती घाण वाटतं ते. पाहणाराला बी चांगलं वाटतं ते, थोड्या लाजाने वाटायला पाहिजे. मला माफ करा, माझं जीवनच व्यसनमुक्तीसाठी समर्पित आहे. ऐका, तो असं 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 म्हणतो. बरं काय हरकत नाही बाबा, हात धुवानते ना असाच पुसला आणि माया पुढे बसला, तो हात तसाच. बरं योग असा तो गुळ होता चिकट, तेव्हा असं गुळ तोडे आणि अशी गोळी करे. म्हणजे जिथं तंबाखू चोळेल का ना तिथं गोळी करे, आणि अशी गोळी करे इथं ठेवे. मी म्हणलं तू हा गोळा तिकडच गोळी घालली. पण तुम्ही एकदम चांगले दादा, तुम्ही बी चांगले तर गुळ बी चांगला इथला. नंतर जाता जाता खाईन नाही का. नाही का, प्रत्येकाचं त्या ठिकाणी आहे. प्रत्येक त्या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष त्या ठिकाणी आहे. इकडे लक्ष द्या. माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे, डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं, थोडा घेऊन द्या. कोणी लिहिलं? डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाच्या पुस्तकाचा लेखक कोण आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही असं आम्हाला विचार तुला काय आणलं इतकं लांब. पंडित जवाहरलाल नेहरूने डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं. इकडे लक्ष द्या. उगं मी इकडचं तिकडचं काही बोलणार नाही तुम्हाला. आणि त्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाच्या पुस्तकामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूने असं लिहिलंय की जेवढे संत जगात झाले नाही, इकडे लक्ष द्या बरं, जेवढे संत जगात झाले नाही तेवढे संत एका भारतात झाले. जेवढे संत एका भारतात झाले नाही तेवढे संत एका महाराष्ट्रात झाले. आणि जेवढे संत एका महाराष्ट्रात नाही झाले तेवढे माझ्या एका मराठवाड्यामध्ये झाले. त्यांनी पुढे लिहिलं ते महत्वाचं आहे. त्यांनी असं लिहिलं पुढं, जेवढे संत जगात झाले तेवढे, जेवढे भारतात झाले, जेवढे जगात नाही झाले तेवढे भारतात झाले, जेवढे भारतात नाही झाले तेवढे महाराष्ट्रात झाले, जेवढे महाराष्ट्रात नाही झाले तेवढे एका मराठवाड्यामध्ये झाले. पण ते संत त्या लोकांना कळाले नाही. कळाले असते तर आम्ही भांडाभांडी केल्या नसत्या. कळाले असते आम्ही एकमेकांविषयी द्वेष केला नसता. कळाले असते तर आम्ही माळकरी झालो असतो. कळाले असते तर आम्ही व्यसनमुक्त जगलो असतो. ते संत त्यांना नाही कळाले. पहा ना, साईबाबाला दिवाळीला तेल लावायला, दिवे लावायला तेल पाहिजे होतं. दिलं का लोकांनी तेल? दिलं तेल. मग बाबांनी काय केलं? पाण्यावर दिवे लावले. दीपावली मनाये सुहानी, दीपावली मनाये सुहानी, मेरे साई के हाथों में जादू का पानी. दीपावली मनाये सुहानी, दादा दी दादा दी दादा दी, दीपावली मनाये सुहानी, मेरे साई के हाथों में
लोकांनी साईबाबाला दिवा लावायला दिवाळीला तेल दिलं नाही आणि आज ती शिर्डी साईबाबाच्या नावावर दररोज दिवाळी साजरी करते. हे संतांचं वैशिष्ट्य आहे ते मला सांगतो. आणि त्या संतांनी जसा अधिकारी आला तसा मार्ग दाखवला. जसा अधिकारी आला तसा मार्ग दाखवला. पूर्वीच्या काळात मी माझा आज 20 वर्षाच्या अगोदरचा फोटो फेसबुकला टाकलेला आहे. बऱ्याच लोकांनी चांगला त्याला प्रतिसाद दिला. आम्ही असं कीर्तन करायला मी म्हणजे 32 वर्षापासून कीर्तन करतो. मग त्या काळामध्ये फोन नव्हते, काही नव्हतं, पैसे बी एवढे काही भेटे ना, पण सुख समाधान होतं. पैसे देईन लोक जास्त काही नाही, पण आनंद होता त्या काळामध्ये. पत्र व्यवहारावर त्या ठिकाणी फोन पिन काही नाही आणि नकोच पाहिजे होते. यायला काय काय सत्यानाश केलाय त्याचं त्यालाच माहिती. आणि तो फोनचा मालक किती हरामखोर आहे का चांगला आहे हे फक्त त्या फोनलेच माहिती. अरे अवघड परिस्थिती आहे. ज्याचा फोन कुठेही राहतो तो माणूस आनंदी आहे. माझा फोन कुणाकडे पण राहतो. पण आज फार कठीण झाली परिस्थिती. त्या काळात फोन वगैरे काही नव्हतं. एसटीनं फिरायचं आम्ही कीर्तनाला. असंच मी कार्यक्रमाला गेलो एसटीनं आणि एका फाट्यावर उतरलो. तिथे एक माणूस काम करत होता. मला त्या गावात जायचं होतं. मी त्या माणसाला विचारलं, ओ दादा मला गावात जायचं किती वेळ लागेल? त्याने सांगितलं धक्का टाका. म्हणलं काय बेकार माणूस, प्रेमानं सांगून सोडून दिलं किती वेळ लागेल. आम्ही थोडे 10-15 पावलं पुढे गेलो. त्या माणसाने आवाज दिला, ओ महाराज थांबा, तुम्ही बरोबर 25 मिनिटात पोहोचाल. म्हणलं तो आता का रोग आला तुला सांगायला? तेव्हाचं काम आहे सांगितलं. तो म्हणला मी अगोदर तुमची चाल पाहिली कशी, तुमचं स्पीड पाहिलं आणि तुमचं स्पीड पाहून त्या ठिकाणी तुम्हाला मार्ग सांगितला. तसं संतांनी तो कोणत्या अधिकाराचा आहे तसा मार्ग सांगितला. चालत आहे मग चालत आहे मग अधिकार सदावीला मार्ग. तसे काही लोक तुकोबरायाकडे आले, महाराज आम्हाला परमार्थ करा वाटायला पण काही मार्ग सांगा. तुकोबराय म्हणले बोलू नका बेटा. तुकोबराय म्हणले वेद वाचा. नाही का वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते म्हणले वेद आमच्या बापाच्या जमाना. सोपं सांगा. इकडे लक्ष बरं का, माझ्या अभंगाकडे वाट चालले. सोपं सांगा. मग तुकोबराय म्हणले ज्ञानेश्वरी वाचा. ते म्हणले 3 तास कोण पारायणाला बसले? किती लोक बसलेले पारायणाला? मौली पारायणाला लोक किती बसलेले? 5 बसलेले. बरोबर आहे, हुशार आहे तुमचं गाव. तुम्हाला माहिती आहे 5 तिथं परमेश्वर म्हणून 5. ज्ञानेश्वरी वाचा. ते म्हणले त्याच्यापेक्षा सोपं सांगा आम्हाला. मग तुकोबराय म्हणले त्याच्यापेक्षा सोपं सांगू का? हरिपाठ वाचा. हरिपाठ कीर्तन मुखे जरी गाय. ते म्हणले हरिपाठ कोणाला जमत? त्याच्याही पेक्षा सोपं सांग. म्हणले भगवंताचं नाव. कलियुग में हरि गुण गाना वाल्मीक भय ब्रह्मस्म कृतध्याय ते विष्णू त्रेतायाम यजन्ते मखे द्वापारे परिचर्यायाम कलोपद हरि कीर्तनात कलियुग उद्धार हरीच्या नामे. सोपं सांगा म्हणले. म्हणजे तुम्ही भगवंताचं नाव घ्या. हरी हरी तुम्ही हरी तुम्ही हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. हरी हरी तुम्ही हरी तुम्ही हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ.
हरी हरी तुम्ही म्हणा रे सगळं थोडं घेऊन सगळ्यात जास्त जीवाला काय येत असेल ना माणसाला तर देवाचं नाव घ्यायचंय. आमचा एक ग्रुप आहे महाराज, दररोज आम्हाला त्यावर 5,000 7,000 जप टाकावं लागतो त्या ग्रुपला. आणि ज्या दिवशी जप नाही गेला त्या दिवशी 100 रुपये दंड भरावा लागतो. 6 महिन्यात पैसे किती जमा झाले माहितीये? 69,000. म्हणजे जप करायचं जीवावर येतं ना. आणि विशेष सांगतो तुम्हाला पुन्हा मेन 700 रुपये दंड भरला जीवावर येतं माणसाला. ते म्हणले महाराज आम्हाला संसारात राहून परमार्थ केला गेला पाहिजे अशी सोपी साधना सांगा. ते सोपं साधन सांगितलं अभंगाच्या पहिल्या ठिकाणी. आपल्या मालकाची सेवा इमानदारीनं करणे स्वामी काज. किती सोपं आहे महाराज. संसार सोडायचं काम नाही. आणि तुम्हाला सांगतो सगळ्या संतांनी आम्हाला सोपं सांगितलं पण आम्ही अवघडच शिरलो. कुठल्याही धर्मामध्ये कुठल्या संतानं तुम्हाला गलत मार्ग दाखवला नाही. गलत मार्गाने आम्ही गेलो. तुमच्या गावात आनंद वाटला मला नाही का. आता मस्जिद मध्ये नमाज अदा झाली. मस्जिद आहे जिकडे बौद्धवाडा आहे. खरंच सांगू तुम्हाला गीता पढ़ो कुरान पढ़ो. जो गीता और कुरान पढ़ते हैं वो कभी लड़ते नहीं और जो लड़ते हैं वो कभी गीता कुरान पढ़ते नहीं का. एक सांगतो तुम्हाला संतांनी आम्हाला एक अलौकिक ज्ञान दिलं. कुठल्याही जाती धर्माचे संत असू द्या म्हणून प्रत्येकाने त्या ठिकाणी प्रेमानं वागलं पाहिजे. आनंद घेतला पाहिजे. कुठल्याच प्रेषिताने आणि कुठल्याच संतांनी तुम्हाला गलत मार्ग दाखवला नाही. आता नमाज अदा झाली. किती गोड अर्थ सांगितला मोहम्मद पैगंबराने. तुम्ही एका ठिकाणी या प्रेमानं वागा. अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह हय्या अलस सलाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह. इतकेच अजान आहे. त्याचा अर्थ असा आहे का तुम्ही एकत्र येऊन त्या ठिकाणी एकमेकाचा द्वेष करा. हे भगवान के प्यारे नबी सच्चाई के तरफ तथागताने मार्ग सांगितला. नमो तस्स भगवतो रहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानाति पाता वेरमणि शिक्षा पदम समाधियामि. प्राणी मात्र दया करा. अदिन्नदारा वेरमणि शिक्षा पदम समाधियामि. आदिदान करा. मोसावादा वेरमणि शिक्षा पदम समाधियामि. या थोबाड्यानं चांगलं बोला. ज्ञानोबराय बोलतात तैसे साचा आणि मवाळ वितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे नाही का. सुरा मेरय मध्य पमाद ठाणी. सुंदर त्या ठिकाणी सांगितलं. वेरमणी कामेशु मिच्छाचारा वेरमणी शिक्षा पदम समाधियामि. काम क्रोधाला आवरा. याला मोकळं सोडू नका. सत्यानाश व्हायची शक्यता ना करता येणार नाही. तुकोबराय बोलतात नाही का. काम क्रोध बंदी खाली तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसावी. सुरा मेरय मध्य पमाद ठाणा वेरमणी शिक्षा पदम समाधियामि. दारू पिऊ नका. मांसाहार करू नका. कुठल्याच संतांनी आम्हाला वाईट मार्ग नाही दाखवला पण त्या ठिकाणी आम्ही अज्ञानवश अज्ञानाच्या
भाषामध्ये येऊन त्या ठिकाणी आम्ही एकमेकाचा द्वेष करून त्या ठिकाणी आम्ही एकमेकापासून दूर चाललो. ही सगळ्यात मोठी शोकांतिका त्या ठिकाणी आहे. एक सांगून जाईल दादा, माझं प्रबोधनाचं एक काम आहे. माझ्याकडे व्यसनमुक्ती केंद्र असल्यामुळे माझ्याकडे सगळ्या जाती धर्माची माणसं, आता सध्या माझ्याकडे 50-60 पेशंट आहे, सगळ्या जाती धर्माचे पेशंट भरती आहे, नाही का. आणि एक लक्षात ठेवा, निसर्गाकडे जातीवाद नाही, नाही का. कदाचित निसर्गाकडे जातीयवाद असता, मराठ्यांचा सूर्य भगवा निघला असता, मुस्लिमांचा सूर्य त्या ठिकाणी हिरवा निघला असता, बौद्धांचा सूर्य निळा निघला असता. आम्हाला हवा सर्वांना एक आहे, आम्हाला पाणी सर्वांना एक आहे, आम्हाला आभाळ सर्वांना एक आहे, चंद्र सूर्य आमचे सर्वांची एक आहे, चांदणे आमच्या सर्वांचे एक आहे. तर त्या ठिकाणी आम्ही एकमेकांसोबत का द्वेषानं त्या ठिकाणी वागावं, नाही का. आणि हा मार्ग आम्हाला संतांनी दाखवला की तुम्ही त्या ठिकाणी अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुणा एवचा निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी तुल्य निंदा स्तुतीर मोरणी संतुष्ट येन केनचित अनेकेतर स्थिर मतीर भक्तिमान्यो प्रियो नरः सम शत्रूचे मित्रेचे तथा माना अपमानयो शीतोष्ण सुख दुःखेश समसंग विवर्जितः. मी चॅनलवाल्या भयाला विनंती करेल, पण जे घ्यायचं ते घ्यायचं, जे नाही घ्यायचं ते नाही घ्यायचं, नाही का. बोलणारा माणूस चुकतो कधी कधी, चुकलेले शब्द त्या ठिकाणी बाहेर केले जातात, नाही का. आणि मग त्याचं काय होतं हे ज्याचं त्याला माहिती राहतं. विडाला विडाला माझ्या आता चॅनलला भरपूर कीर्तन त्या ठिकाणी, पण मी सरासरी आता लावू देत नाही. सुमित भाई म्हणले आपला घरचा कार्यक्रम, काय हरकत नाही, ऐका. तर तुम्हाला जाताना सांगून जाईल, शेवटपर्यंत फक्त कीर्तन ऐका, शेवटचे 10 मिनिटं तुमचे खूप उपयोगाचे राहतील, ऐका. संतांनी आम्हाला जो मार्ग दाखवला, तथागत असेल, मोहम्मद पैगंबर असेल, नरोपर आहे तुकोपर आहे असेल, याने गलत मार्ग कधीच नाही दाखवला. गलत मार्गाने आम्ही चालतोय का, नाही का. आम्ही कुठल्या मार्गाने चालतोय हे ज्याचं त्याचं आत्मपरीक्षण प्रत्येक जाती धर्मातल्या माणसानं करणं गरजेचं आहे. जसा अधिकाऱ्याला तसा मार्ग. नरोबराची फार गोड होईल ज्ञानेश्वरीमध्ये, जे साया स्तन्य सेवी ते पक्वान ने केवी देवी मनोरी बालका दैसिनी देवी धनुर्धरा. ज्याला आईचं दूध बरोबर पिता येत नाही, त्याच्यासमोर लाडू जिलेबी श्रीखंड बासुंदी गुलाबजामुन आलीवडे देवांनी पाडून जमणार नाही, नाही का. त्यांना तीच मात्र द्यावं लागेल. तसं त्या ठिकाणी तुकोबरायला काही लोकांनी प्रश्न विचारला, आम्हाला सोपं काहीतरी सांगा बाबा, अवघडात नका घालू. म्हणले तुमच्या घरातल्या घरात तुम्ही परमार्थ करू शकता, पण मालकाची सेवा इमानदारीनं कर, ही भगवंताची भक्ती आहे. स्वामी काज. मला सांगा, जगातला पहिला एक स्वामी झाला आणि एक सेवक झाला, त्याचा आज जगात नाव आहे. ते स्वामी आहे प्रभू रामचंद्र, सेवक कोण आहे? हनुमान. बरोबर बोलला बाळा. हे कुठे गेले पळून? बरं, पोरं खूप चांगले वाटले मला, इथले शांत बसले, लेकरं शांत बसले. काही काही गावात लय अवघड झाले म्हणून सांभाळणे ते. आणि काय झालं तुम्हाला सांगतो, खरंच शांत लेकर इथले. विडाला विडाला गावाचं नाव जरी वहर असलं तरी वहर कोणीच नाही, हे विशेष आहे. पहिले स्वामी आणि सेवक प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराय. पण मला सांगा, हनुमंतराय सेवक का स्वामी? सेवक. आणि प्रभू रामचंद्र स्वामी. तरी जास्त भक्ती कोणाची होते? सेवकाची होते. आता रामप्रभूची व्हायला खरं सांगू मला, आम्ही लय भाग्यवान आहे महाराज. मी तर असं म्हणतो, 2024 मध्ये वाचलेले म्हातारे आणि 2024 मध्ये पैदा झालेले लेकरं असे भाग्यवान होणार बी नाही आणि मागे झाली बी नाही. आमच्यासारखी भाग्यवान पिढी नाही महाराज कुठली. तू म्हणताल का? आमच्या पूर्वजांनी मंदिरं पडताना पाहिले, पण आम्ही भाग्यवान आहे मंदिरं उभे राहताना पाहू लागलो. फक्त राहायचं कसं हे आमच्या हातात आहे. विडाला विडाला. पण हनुमंतरायांनी एवढी सेवा केली. स्वामी काज. मला सांगा, हे हनुमंतरायाचं मंदिर आहे ना, तुम्ही दर शनिवारी एक माळ टाकता गळ्यामध्ये हनुमंतरायाचे. कशाची? स्वामींसाठी काय करावं लागतं समर्पण सांगतो तुम्हाला. कशाची माळ टाकता? रुईची माळ. आता मला सांगा, रुई स्त्रीलिंगी का पुल्लिंगी? स्त्रीलिंगी. हनुमंतराय संसारिक का ब्रह्मचारी? ब्रह्मचारी. याच्यात पुन्हा 2 प्रकार पडले. बरं, नैष्ठिक ब्रह्मचारी का उपकुर्बान ब्रह्मचारी? आता तुमचं तुम्ही पहा म्हणणं नाही का.
हनुमंत आहे निष्ठिक ब्रह्मचारी. ज्याला स्वप्नातही दोष होत नाही त्याला निष्ठिक ब्रह्मचारी म्हणतात, आणि त्याला स्वप्न दोष होतात त्याला उपकुर्बान ब्रह्मचारी म्हणतात. आता याच्यात बी पुन्हा फरक पडला. पुन्हा ब्रह्मचारी वेगळा आणि बिगर लग्नाचं वेगळा. आता बिगर लग्नाचे सापडतील ब्रह्मचारी सापडणार. महाराज तुमच्याकडे बरं असं, आमच्याकडे एका एका गावात 2-2 ट्रक नवरदेव भरते असे दाबू दाबू. तुमच्याकडे असतील नवरदेव, तुमच्या गावात कमी असतील जरा. पहिले असे लोक म्हणायचे मारवाडी ब्राह्मण यांच्यात नवऱ्या भेटत नाही. आता सगळ्याकडे सारखंच झालं. माझ्याकडे व्यसनमुक्ती केंद्र आहे ना, 40-50 पेशंट भरती आता. तर त्याच्यामध्ये कमीत कमी 10-15 पोरं बिगर लग्नाचे. आणि विशेष सांगू का, सगळे 25च्या पुढचेच आहे. एक जण मध्ये म्हणा आता मी काय करू म्हणलं, तू पिपळा झाड लावा आता. नाही कळलं तर ठीक आहे. कामाईंना तुला बसवाला मुंजा. इथं प्रत्येक पोराला सांगून जाईन गड्या. एका पोरानं मला प्रश्न केला, म्हणले महाराज या सगळ्या पोरी सगळे देव पुसतात चांगला नवरा भेटण्यासाठी, हरताळतीत नाही करत. तुझं लक्ष मी पाहत होते. सगळे नवरात्राचे उपास तापास सगळं कशासाठी करतात मुली? चांगला नवरा भेटतो. मग चांगला नवरा भेटण्यासाठी मुली उपास तापास करता म्हणे. तर त्या पोरानं मला प्रश्न केला, चांगली बायको भेटण्यासाठी काय कर? मला रातभर झोप नाही. उद्या सांगा म्हणे. या म्हणलेलं वृत्त कोणतं सांगू, कारण सगळे सण बयाच्या वाट्याला आले. सगळे सण यायच्या वाट्याला. माणसाच्या वाट्याला फक्त 2च सण आले, दसरा आणि पोळा. पोळा बैलाचा आणि दसरा हेल्याचा. मी त्या पोराला सांगितलं, तुला चांगली बायको जर मिळवायची असेल ना, तर जशा मुली वृत्त वैकल्य करताना तर पोराला एक सांगून जातो, चांगली बायको मिळवायची असेल तर UPSC आणि MPSC हे सगळ्यात मोठं व्रत आहे. बस याच्यात पास झाला, तुझ्या पाठीमागे पळतील लोक. विढाल विढाल. आणि हनुमंतराय नैष्ठिक ब्रह्मचारी. ऐका, हनुमंतराय नैष्ठिक ब्रह्मचारी, पण तरी का रुईची माळ घातली. का माहितीये? स्वामी काज अशी कथा आहे ते रामायणामध्ये. सीताराम चरिताति पावन मधुर सरस अनुअति मन भावन. रामायणामध्ये आलेली कथा आहे, फार गोड कथा आहे. की लक्ष्मणाला शक्ती लागली. कोणा मारलं? कोणापासून? लक्ष्मणाला कोणी शक्ती लावली? जाऊ का मी घरी? मेघनाथ. मेघनाथ म्हणजे कोण? राव. मेघनाथ म्हणजे रावण नाही. रावणाचा मुलगा बी नाही, रावणाच्या बापाचा नातू. आणि रावणाच्या बापाचा नातू म्हणजे रावणाचा मुलगाच होतो, त्याचं नाव इंद्रजित. शक्ती लागली, धारातीर्थी पडले लक्ष्मणजी. आणि जेव्हा लक्ष्मणजी धारातीर्थी पडले, काय काय राजकारण होतं महाराज त्या काळात. कोणाला आणावं? सुशन नावाच्या वैद्याला आणा म्हणले. सुशन नावाच्या वैद्याला बोलवलं. आता सुशन नावाचा वैद्य कोणाचा माणूस? रावणाचा माणूस. शक्ती कोणाला लागली? लक्ष्मण. लक्ष्मण कोणाचा भाऊ? रामाचा. आणि राम रावणाचा पण प्रतिस्पर्धी ना. पण रामायण कसं होतं बरं राजकारण बघा. शत्रूच्या भावाला शक्ती लागली आणि शत्रूकडचा डॉक्टर तिथे येतोय. आता जर असा टाइम आला ना, तर आता एखादा नेता सांग चला गेम लगा देऊस का, त्याचा कार्यक्रम लावून टाक. पण रावणानं सांगितलं सुशेनजी जा आणि लक्ष्मणाला उठवा. काय राजकारण असेल महाराज ते, किती प्रेम असेल. एकमेकाच्या विरोधात होते, पण शत्रूचा भाऊ सुद्धा त्या ठिकाणी उठून बसला पाहिजे ही नीतिमत्ता त्या ठिकाणी होती. याच्यासाठी रामायण आहे. आता तर आम्ही राजकारणामुळे एकमेकापासून दूर जातो. आता तो भयान होईल सगळे. एक तो व्हिडिओ पाहिला मी, आता व्हिडिओनेच करून राहिलं ते नाही का, आपकी बात येण्यासारखं करू लागलं. अरे आपले लेकरं बाळ पहा, राजकारण नंतर करा. पहिले आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, उपाशी पोटी कार्यकर्ता हा लाचार भिकारी बनत असतो, लक्षात घ्या नाही का. म्हणून आपले सगळे व्यवसाय करून त्या ठिकाणी राजकारण करा. तुम्हाला एक विनंती करून जाईल मी सगळ्या नेत्याच्या जवळचा महाराज आहे. माझ्याकडे सगळे येतात टोटल पक्षाचे. सत्तार साहेब असतील, दानवे साहेब असतील,
चंद्रकांत दाने साहेब असतील, नाही का काळे साहेब असतील, भुमऱ्या दादा फक्त माझ्याकडे आले नाही, सगळे नेते माझ्याकडे येतात, नाही का. मी सगळ्यावर प्रेम आहे आपलं, नाही का. मी मागत कोणालाच काही नाही, आणि दिलं की घेतल्याशिवाय. तुम्ही बघा येऊन, नाही का. तुमच्या गावाचे सरपंच साहेब मला भेटले, आता त्यांनी पाहिले ते व्हिडिओ म्हणून बरंच मोठा आवाज आहे तुमचं, आपलं चाललं आपलं, नाही का. काय नाही मारत. आणि गावात एकमेकापासून दुरावी निर्माण नाही झाली पाहिजे आपली. एक सांगू तुम्हाला, अरे सगळे लोक एका ठिकाणी चहा पिते तिकडं, आणि गावात आम्ही भावक्या तोडल्या, गावात आम्ही भाऊ तोडले. आम्ही एक सांगू तुम्हाला, जेव्हा तुमचं घर पेटल ना, तर पहिला हंडा तुम्ही ज्याचा विरोध करताना त्याचाच तुमच्या घरावर पडेल. गावातल्या माणसाला लक्षात घ्या. गावातलं नातं किती गडूळ झालं ते प्यायला नाही चालणार गड्या, पण मात्र आग विजवायला नक्कीच काम येईल बरं. म्हणून एकमेकापासून गावातली माणसं दूर नाही गेली पाहिजे. राजकारण जाऊ द्या, चुलीत, नाही का. हे कोण कवा एक होतील वरचे सांगता येत नाही. आपण काय झाला नाही का, हे करूनच आमचं जीवन संपू लागलं. तुम्हाला सांगतो, बिलकुल नाही. राजकारण करायचं, नितळ करायचं त्या ठिकाणी. झालं राजकारण ना, दुसऱ्या दिवशी मस्त चहा प्यायचा 5 तारखेला एकमेका ठिकाणी बसून. होत असतं, पुढच्या वेळेस पाहू, नाही का. काही एकमेकापासून दुरावी निर्माण करून घ्यायचे बिलकुलच नाही महाराज. आता चालू आहे सगळ्याचे अंदाज बांधणं, कोण कसं होईल, काय होईल. काही येडे झाले आता, पागलवाणी करून राहिले. आमच्याकडे एवढी भरती व्यसनमुक्ती केंद्रामध्ये, एवढे लोक कोण ऍडमिट होऊन राहिले, नंतर कळालं फुकाची प्यायला भेटले. एवढे ऍडमिशन तिथं. थोड्या लाजा वाटायला पाहिजे. ऐका ना तुम्ही, काय परिस्थिती आहे. फुकाची प्यायला भेटते म्हणून त्याची बायको शेतात जाते, मोठं लाट डोकं, नाही का, हातात बकरू, काखात लेकरू, नाही का, पायात चप्पल फाटलेली तिची साडी त्या ठिकाणी सगळी आखडलेली, पायामध्ये चैन पट्ट्या नाही, पायातली चप्पल फाटलेली, ती त्या ठिकाणी सुतळीनं बांधलेली, ती परेशान तिकडे शेतामध्ये. आणि याचं गावात चालतंय, येऊन येणार. अरे तुझी बायको परेशान तिकडे, हराम. फार वाईट वाटतं, लाचार झालीत महाराज माणसं, तुम्हाला सांगतो मी. आनंदानं राजकारण असावं, राजा रामासारखं आणि रावणासारखं असावं. प्रेम होतं दोघांच्या एकमेकाच्या अंतःकरणामध्ये. नको लोक रावणाला लावत होत्या, रावण त्या ठिकाणी असावं. तर अरे रावणाची बरोबर आहे, आपण लय सांगण्यासारखे, पण अकराच्या पुढे मला जायचं नाही. ऐका, उद्या पुन्हा कीर्तन आहे. परिस्थिती अशी आहे, सुशन नावाच्या वैद्याला पाठवलं. सुशन नावाच्या वैद्याने त्या ठिकाणी सांगितलं, याला संजीवनी नावाची बुटी लागेल तर लक्ष्मण उठून बसेल, पण ती बुटी सकाळपर्यंत आली पाहिजे. तिला जर दिवस निघला तर तिचा पावर संपून जातो. आता आणाल कोण? कोणाची नियुक्ती केली? हनुमंतरायाची. हनुमंतराय निघाले बुटी आणायला. रस्त्यामध्ये काल नेहमी भेटला वगैरे, तिकडे आपल्याला जायचं नाही, आणि पर्वताजवळ गेले. कोणत्या? द्रोणागिरी. बरोबर आहे, बोलत जा तुम्ही. द्रोणागिरी पर्वताजवळ गेले, आणि त्या पर्वतावर पाय देणार तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, थांबा, एक पाऊल जरी पुढे टाकाल तरी जळून भस्म व्हाल. तो एका स्त्रीचा आवाज होता. हनुमंतरायाने पाठीमागे फिरून पाहिले, एक सुंदर स्त्री उभी आहे. कोण आहे तुम्ही? तिने सांगितलं, माझं नाव राही आहे. अध्यात्म रामायणात आलेली कथा आहे. माझं नाव राही आहे, हा डोंगर सर्व माझ्या ताब्यात आहे, एक काळीला जरी हात लावला तर माझ्या इतकं वाईट नाही. हनुमंतरायाने सांगितलं, असं करू नका ताई, माझे स्वामी त्या ठिकाणी मरून जातील. माझ्या स्वामीचा भाऊ मेला तर, आणि ते भाऊ मेला तर अविद्या सगळी मरेल. मला संजीवनी नावाची बुटी पाहिजे. तिने सांगितलं, जमणार नाही ते. आणि तिने हनुमंतरायाकडे नक्षकांत पाहिलं. ब्रह्मचर्याचं तेज होतं हनुमंतरायाच्या चेहऱ्यावर, आणि ते हनुमंतरायाच्या रूपावर मोहित झाले. कोण? ती राही. ते हनुमंतरायाला म्हणली, तुम्हाला नुसती वल्लीच नाही, तिथल्या औषधीच नाही, अख्खा डोंगर देते, पण एका अटीवर. म्हटले काय? मुझसे शादी करोगे? हनुमंतराय म्हणले, अवघड झालं, नमज पडले, आलो कशासाठी? हनुमंतराय म्हणले, बाई मी ब्रह्मचारी माणूस आहे, मला कुठं तू विनाकारण माझ्या नादी लागू लागली, नाही का. मला राहायला घर नाही, काही नाही, कुठं नादी लागते म्हणले माझ्या. नाही म्हणले, लग्न करसाल माझ्यासोबत तर देते. हनुमंतरायाला पेच पडला. मी जर हिला नाही म्हणलो तर, बोलत जा ना, नाही म्हणलो तर लक्ष्मण मरतात, आणि हो म्हणलो तर
मी ब्रह्मचारी आहे. आता काय पेतात पडले हनुमंतराय, आता करू तर काय करू. पण हनुमंतराय विचार करू लागले. तुकोबऱ्याचं प्रमाण आहे, देव जोडे तरी करावा अधर्म. देव जर येत असत तर अधर्म केला तरी चालतो. हनुमंतराय म्हणले हिला तोंडापुढे खाऊ म्हणून आपलं काम तर करून घेऊ. हनुमंतराय म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, मी लग्न करायला तयार तुझ्यासोबत. ते म्हणले ती औषधी. ती म्हणले मला बी तिची ओळख नाही, तिथं लय मोठी औषध आहे. म्हणले मग त्याची ओळख सुशन नावाच्या वैद्याला आहे, डोंगर घेऊन जा. हनुमंतराय डोंगर उचलला, एक हातात गदा, निघायला लागले. ते आडवी झाली. चालले कुठं म्हणले आता मी नंतर येतो ना. नंतर नंतर काही नाही म्हणले, मला सोबत घेऊन चला. हनुमंतराय म्हणले आता अवघड झाले. हनुमंतराय म्हणले आता तू कशी येणार. म्हणले पाठीवर. म्हणले आपलं लग्न कुठं झालं, पाठीवर कसं काय बसली. ते का कलियुगातले लोक आहे का प्री वेडिंग करायला. हा असं काय करू लागले वेड्यासारखं. काय तिथून चालले महाराज. आता किती आचारसंहिता होती, कोणा काढलं काय माहित, मला माफ करा. पण आता त्या ठिकाणी आमच्या लोकांनी थोड्या लाजा धरायला पाहिजे. कोणी काढलं मला माहित नाही. ती प्री वेडिंग नाही का, ती प्री वेडिंग एवढी गाजली ना कुठं कुठं तुम्हाला सांगतो मी. आमच्याकडे प्री वेडिंग केली आणि त्या पोरीचं त्या पोराचं फोनवर बोलता बोलता बिचकलं आणि बोलता बोलता काहीतरी बिचकलं, सोयीपणच उचाकलं. मग ती पोरगी दुसऱ्या घरी दिली. त्या पहिल्या पोरासोबत प्री वेडिंग झाली, त्याचं काही लवकर जमलं नाही. त्यानं सगळ्या फोटो तिच्या दुसऱ्या नवऱ्याला पाठवले. आता पोरगी बायबापाच्या घरी आहे. सत्यानाश केला आमच्या संस्कृतीचा. आम्ही थोड्या लाजा धरला पाहिजे आपल्या लोकांनी. मला माफ करा पण कंडिशन अशी झाली महाराज. आता ते लग्न लागायच्या अगोदर ते स्क्रीनवर त्या ठिकाणी कसे कसे चितुंब्याचे फोटो दाखवून राहिले. थोड्या लाजा धरायला पाहिजे. या बाया अशा खाली पाहून घेतल्या, यांना पाहायची बी मत होत नाही. त्या कुठं कुठे फिरायला जातात, कसे कसे फोटो काढत्या. मी सांग माझं असं मत आहे, हे असे फोटो दाखवल्यापेक्षा त्यांच्या मायबापाने शेतामध्ये किती गावाड कष्ट करून त्याला एवढ्या बोट पर्यंत आणलं, असे फोटो दाखवायला काय हरकत आहे त्याच्यावर. हे दाखवताय तुम्ही हा असे उचकेल वाचकेल, गळ्यात हात काय टाकतो, कुठं फिरायला काय गेला, कपडे काय अर्धवट घातले. थोड्या तरी लाजा वाटायला पाहिजे ना आम्हाला. आम्हाला तरी पाहा वाटतं का ते. त्या पोराच्या मायबाप पोरीच्या मायबापाला तरी पाहायची हिंमत होते का ते फोटो. हा इतके फोटो त्या ठिकाणी. कॅमेरेवाल्याची बी कमाल आहे बा. माफ करा कोणी असं नाही मला. ते बी त्याला काही बी पोच द्यायला होतं त्याला नाही का. असा गळ्यात हात टाका ना असं का. मी म्हणजे माफ करा मला कोणी कॅमेरावाला असेल तर. कारण कॅमेरावाल्या सारखा डेअरिंगबाज माणूस या जगात दुसरा कोणी नाही. तो कोणाच्या बायकोला म्हणू शकतो माझ्याकडे पाय, कोणाची हिंमत नाही असं म्हणून. बेकार परिस्थिती आहे लोकांची तुम्हाला सांगतो मी. पण त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी थोडा विचार करून हे केलं पाहिजे. इथं बसलेल्या प्रत्येक पोरीला सांगेल, बाई माय तुझ्या पाया पडतो, ओटी बसवतो तुझ्या समोर नाही का. कधी पण त्या ठिकाणी या गोष्टीच्या बळी पडू नका माय तुम्ही नाही का. त्याला सांगा तुझं माझं ज्या दिवशी प्रणयसूत्राच्या बंधनात आम्ही बांधलं जाऊ त्या दिवशी फोटो काढ माझ्यासोबत. पण त्याच्या अगोदर असे फुटाने नका करू माय. सत्यानाश होऊ शकतो तुमचा नाही का. आणि ते जे दाखवताना तुम्ही ते स्क्रीनवर त्या ठिकाणी लग्न लागायच्या अगोदर असे घाण घाण त्या ठिकाणी पोच दिलेले असतात. त्या कृपा करून बंद व्हाव्या अशी माझी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी इच्छा आहे. बंद व्हायला पाहिजे या गोष्टी सगळ्या नाही का. आम्ही काय करू लागलो. त्याच्या आई बापानं शेतात किती कष्ट केले, किती राबला नाही का. लेकराला कसं लहानचं मोठं केलं, कसं शिक्षण दिलं हे दाखव ना त्याच्यामध्ये. त्यांची परिस्थिती काय होती हे नाही दाखवत त्याच्यात नाही का. तो काळ वेगळा होता. हनुमंतरायाने सांगितलं हे बघ तुझं माझं लग्न नाही लागलं अजून, मी तुला स्पर्श नाही करू शकत. मग ती म्हणली मग खाली ठेवते पर्वत. हनुमंतरायाचा नाईलाज झाला. कधी कधी माणूस पेचात पडतो, नाईलाज. सजन कसायचे हात तोडले गेले या पेचात पडल्यामुळं. हे मोठी कथा आहे ते, थोडी सांगायला वेळ नाही आपल्याला, मला येत नाही असं समजा घ्या पाहिजे. आणि हनुमंतरायाच्या मनात बुद्धी आली. म्हणले तुला आता पाठीवर घेतो ना, अशी आकाशात नेतो ना, अशी शकारासारखी आपडतो. हनुमंतराय म्हणले बैस पाठीवर. हनुमंतरायाने तिला पाठीवर घेतलं महाराज. कोणाला तर राहिला. आणि हनुमंतरायाने सांगितलं काही झालं तरी माझ्या मालकाला सांगू नको, पण ही गोष्ट माझ्या रामाला सांगू नको. नाही सांगणार म्हणले. आणि निघले महाराज. आणि हनुमंतराय एकदम आकाशात गेले आणि आकाशात जाऊन असे सरळ झाले. कशा करता तिला आपट्यासाठी. ती अशी घसरत घसरत शापापर्यंत आली. ती म्हणली हो असे काय करता. हनुमंत म्हणले आहो गाव नको करू. अहो गाव नको करू. लग्न झाले म्हणजे अहो गाव करू लागले मला. ती म्हणली मी पडीन ना. तुम्ही असं सरळ का झाले.
हनुमंतराय म्हणले तुला खाली आपटासाठी सरळ झालो. ती बी काही कच्च्या गुरुची चला नव्हती. ती अशी घसरत झाली. तिने एका हाताने अशी शेप धरली आणि एका हाताने अशी शेप धरली आणि एका हाताने अशी नाकातली नथ काढली आणि हनुमंताच्या शेपेत खोचून दिली. तिने हुशार होती ती. पूर्वीच्या काळात लय मोठ्या नथा होत्या. आपल्या भागात नथा नाही महाराज. तुम्ही जर बीड भागात गेलो तिकडे लय मोठा नथ आहे. एक म्हातारी अशी पाहिली चहा पित होती. एका हातात नथ आणि असा चहा पित. म्हणलं की आपण अशी एवढी मोठी नथ जसं गाडीचं चाक बसलं ना. मी म्हणले सगळं खरंय आजी पण पडसा आल्यावर कसं. अशी ती नथ अशा नथा ते खोचून दिली त्या शेपीला. उडी मारून घेतली. हनुमंतरायाने पाहिलं पडली म्हणे आता मेली असं. पण ती बी हनुमंताच्या माग ती काही साधी नव्हती. हनुमंतरायाच्या माग आली. हनुमंतरायाने सगळं त्या ठिकाणी डोंगर टेकवला. ती ओली घेतली. ती संजीवनी लक्ष्मणाच्या तोंडामध्ये टाकली. लक्ष्मण उठून बसले. सगळ्याला आनंद वाटला. रामचंद्र भगवान की सर्वांनी प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय जयकार केला. आणि मग सकाळ झाली. सगळे आनंदित होते. मरता मरता लक्ष्मण वाचले ना असे सगळे आनंदित आहे. पुढचा आहे का ना सगळे आनंदात आहे. मस्त दिवस निघला. प्रभू रामचंद्र एका दगडावर बसलेले आहे आणि तेवढ्यात आली बाई. कोण? ही राही. रोई नाही राही. रोई वावरात राहते जंगलात. ती आली आणि तिनं त्या ठिकाणी रामाकडे गेली. प्रभू रामचंद्र तुम्हीच का? पण सांगायला सांगितलं नव्हतं हनुमंताने. हो मीच प्रभू रामचंद्र. म्हणले प्रभू तुम्ही माझा नवरा पाहिला का? प्रभू रामचंद्र म्हणले बाई मी माझ्या बायकोसाठी परेशान. तो हा नवरा कुठं पाहू? म्हणले मी पाहिला नाही पण कसा होता? आता सगळे वानर सारखेच दिसते. म्हणजे असाच चेहरा होता त्यांचा. हनुमंत त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणले पाय तुला. थोडं हनुमंतरायाने दुरून पाहिलं तिला. अरे बापरे ही आली रे बाबा. पण हनुमंतराय म्हणले त्याला काय टेन्शन आहे. मला कुठे ओळखू लागली. सगळ्या वानराचे चेहरे सारखेच आहे. मला काय ओळखायला लागली? मला नाही ओळखू शकत आहे. पण हनुमंताला माहितच नव्हतं. हुशार आहे काय. नथ माहितच नव्हती. ती अशी हनुमंतरायाच्या पाठीमागून गेली. हनुमंतराय पाहिलं मग राम 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 राम. हनुमंतराय सगळे वानराले म्हणून माझ्या शेजारी येऊन बसा तुम्ही. म्हणले नाही म्हणे मला थंडी वाजली तुम्ही इकडे या. आणि ते हनुमंतराय म्हणले देवा प्रभू टाळ रे बापा ही मला. तेवढ्या त्या हनुमंताच्या पाठीमाग उभी राहिली आणि आवाज दिला प्रभू सापडला माझा नवरा सापडला. आणि आले तिथं प्रभू रामचंद्र म्हणले हेच माझी पती आहे. प्रभू रामचंद्र हनुमंतराला म्हणला हनुमंता ते म्हणले काय म्हणता? म्हणले काय कुठं इकडं लय साधूपणाचं आव्हान राहिले तुम्ही. आणि हे काय कोण्या कोर्टात गेले तुम्ही? कुठे गेले हे तुम्ही मॅरेज? हनुमंतराय म्हणले देवा हे तिथं राखण होती. तिच्या ताब्यात होता द्रोणागिरी. आणि जर मीला हो म्हणलो नसतो ना हे भेटत नव्हतं. म्हणले बाई तू जशी आली तशी परत नाही. ती म्हणली माझ्या आयुष्यात मी तुम्हालाच माझा पती मानलं. तिने हनुमंतरायाच्या चरणावर सांगितलं तुम्ही माझा स्वीकार नका करू पण मी तुमचा स्वीकार केलेला आहे. मेल्यानंतर खात नाही पण माझा स्वीकार करा असं म्हटलं. हनुमंतरायाच्या पायावर तिने मस्तक ठेवलं. 2 मिनिटात जीव सोडला. मग तिला तिथं जाळलं. मग तिची चित्ता रचली. मग रामानं सांगितलं हनुमंतरायाला म्हणले हनुमंता ही तुमच्या नावानं मेली ना हिचं पाणी तुम्ही धरा. हनुमंतरायाने ते पाणी धरलं. त्यांच्या नावानं मिळतील ते. आणि मग ज्या ठिकाणी तिला जाळलं त्या ठिकाणी सुंदर एक झाड उगलं. प्रभू रामचंद्र म्हणले हनुमंता तुम्ही जिवंतपणे हिचा स्वीकार केला नाही. तिचं नाव राई होतं तर या झाडाचं नाव मी रुई ठेवतो. आता तरी हिचा स्वीकार करा. तेव्हा हनुमंतरायाने तिचा स्वीकार गळ्यामध्ये त्या ठिकाणी केला. आणि सगळं जे केलं तो कुणासाठी? स्वामी काज गुरु स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती स्वामी का आपल्या मालकाची सेवा हे ती विष्णूची. अजून गुरु भक्ती जीवनामध्ये जेही गुरु तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही ज्याच्यावर श्रद्धा ठेवली. महाराज गुरु तारक नाही तुम्हाला गुरुची श्रद्धा तारक आहे. आज अनेक संत जेलमध्ये आहे.
त्यापैकी आसारामजी बापू जेलमध्ये आहे. ज्या लोकांची श्रद्धा नाही त्याने पटापट सोडून दिलं सगळं, पण अजून बी ज्याची श्रद्धा आहे महाराज ते देव म्हणूनच पूजा करतात. लक्षात घ्या, त्यांचा नक्की भगवंत कल्याण करेल. नाही का? गुरु हे तत्व आहे, गुरु ही व्यक्ती नाही. लक्षात घ्या. आणि गुरुवर ठेवलेली श्रद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काम येते. गुरु हा संत कोळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना अनेक नाही तुझा. देव पाहता तरी भोवनी, गुरु साधक असे साह्य. गुरु भक्ता लागे माय, गुरु काम धेनु गाय. भक्ता घरी दुभत असे म्हणून गुरुची भक्ती. गुरु कसे असतो महाराज एकदा केले तुम्ही जीवनामध्ये, बस त्याची सेवा. नाही का? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नाने सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्ततो दर्शनः. ते ज्ञान पैगा भरवे तरी मणी अध्यानावे. तरी संताया वदावे सर्वस्वेशी. जेत ज्ञानाचा कुरुढा तेथ सेवा हरार बंठा. तो स्वाधीन करी सुबटा ओळगोणी तनु म्हणू जीवे तरणाशी लागावे. अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित आपुले. पण केव्हा मिळेल गुरु भक्ती? ज्ञानोबराय आणि ज्ञानेश्वरीच्या अध्यायामध्ये गुरु सेवेतून फळ काय मिळतं? फक्त ओव्या सांगून जातो तुम्हाला, अर्थ सांगायला मला वेळ नाही. आपल्याकडे फक्त 15 ते 20 मिनिटं बाकी. बोर झाले का तुम्ही? म्हणणं पडतं तसं. ऐका, ज्ञानोबराय सांगतात गुरु भक्तीचा काय फलश्रुती आहे? फक्त ओव्या सांगून जातो, अर्थ सांगायला वेळ नाही, मला येत नाही असं समजा. चला पुढे. जय जय वशुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षिदे. विषय व्याले मिठी दिदलिया नुठी ताटी. ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विश होय. तरी कमनाती तापू बोळी कैसे निव शोकुजाळी. तरी प्रसाद रसकलोळी पुरेशी तू. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे. सोहम सिद्धिले पाळीशी तू. आधार शक्तीची अंकी वाढविषयी कौतुके. हृदया काशपलंकी परिदेशी जे. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करशी मनपवनाची खेळणी. आत्मसुखाची बाळलेली लेवविषयी. 17 वेचे स्तन्यदेशी 17वी जीवन काळ आहे. याचे पुन्हा आता लांब लांब सांगायला गेलो तर मला इतिहास समजला. पुढे 17 वेचे स्तन्यदेशी अनु हाताचा हल्लरुगाशी. समाधी बोधेनीची विषयी बुझावणी म्हणून साधक तू माऊली. पिके सारस्वत तुझी ह्या पाऊली. या कारणे मिसावली नसंडी तुझी. अहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझे कारुण्य दया ते अधिष्टी. तो सकळ विद्येच्या सृष्टी धातराव होय. त्याला सर्व विद्या त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. पण केव्हा? गुरु भक्ती गुरु सेवा. मी तुमच्या समोर उभा आहे. मी अगोदर मृदंग वाजवला महाराज लय दिवस. माझा मेन विषय पकवाज होता नाही का. पण नंतर माझ्या लक्षात आलं लोक वाजवून घेतात काढून देतात बदलला. ऐका, मला काही येत नव्हतं शाळेमध्ये. तर आता तारेमाऊलीचे पाहुणे आमच्या गावामध्ये, त्यांनी सगळं सांगितलं असं त्याला इतिहास मग पूछो पण सांगितलं असं त्यांनी. मला मी जर आता एखाद्या पोराला विचारलं माझी शाळा किती वेळ सांगतो, त्यांना 12वी पास तर सांगाल ना मला 12वी पास असं. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. मी मोठ्या थाटानं सांगतो मला जर कोणी किती शिकले. आपलं MF IAS झालं 1991ला. MFIS व्हॉट इज लॉंग फॉर्म इज द मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट. नंतर इकडे टाकलं. पण एका ठिकाणी महाराज नाही आले आमचे गुरु महाराज म्हणले. पण लय सेवा केली मी महाराजांची. आमच्या खूप सेवा केली. त्यांना झोप लागेपर्यंत त्यांच्या हातपाय दाबून द्यायचे, त्यांचे कपडे धुवायचे, एवढी सेवा घडली. अचानक एक महाराज मिळाले, मला म्हणले कर कीर्तन. मी कधी कीर्तन केलं नव्हतं. कीर्तन कर मी सांगतोय. आणि जे उभा राहिलो महाराज तर अजून उभाच आहे त्या ठिकाणी. हे गुरु सेवेची फलश्रुती आहे. गुरु भक्ती नाही का करायला पाहिजे. पितृवचन